आपल्याकडे नवीन गाडी घेताना किमतीनंतर सगळ्यात पहिला विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मायलेज किती देते. बाकी गाडी कशीही असो, मायलेज चांगलं मिळालं पाहिजे. गाडीच्या मायलेजचा विषय सध्या देशभरात भरपूर चर्चेत आहे. याला कारण म्हणजे कितीतरी लोक पुढे येऊन असा क्लेम करतात की E20 पेट्रोलमुळे त्यांच्या गाडीचं मायलेज कमी झालंय. सोशल मीडियावर अशी बरीचशी प्रकरणं दिसत असताना केंद्रातले मंत्री मात्र असं म्हणताना दिसत आहेत की E20 मुळे गाडीचं इंजिन खराब झालं किंवा मायलेज कमी झालं असं एक तरी प्रकरण दाखवा. त्यांच्या या बोलण्यातील कॉन्फिडन्स यामुळे देखील आहे कारण मारुती सुझुकी पासून मर्सिडीज पर्यंत सगळ्याच कंपन्या आपल्या गाड्या सुरक्षित असल्याचं सांगतात. पण आता एका घटनेमध्ये डायरेक्ट कन्झ्युमर कोर्टानेच हे मान्य केलंय की E20 पेट्रोलमुळे गाडीमध्ये बिघाड होतोय. एवढंच नाही तर कोर्टाने कंपनीला 20 लाखांची गाडी डायरेक्ट बदलून देण्याचं किंवा गाडीच्या किमती एवढी रक्कम ग्राहकाला परत करण्याचे निर्देशही दिलेत. भारतातला असा हा पहिलाच निकाल आहे जिथे कोर्टानेच E20 पेट्रोलमुळे झालेलं नुकसान ऑफिशियली मान्य केलंय. हे प्रकरण नेमकं काय आहे, कुठलं आहे, कोर्टाने नेमकं काय म्हणलंय आणि हे खरं असेल तर आतापर्यंत सरकार आणि कार कंपन्या आपल्याला खोटं बोलत होत्या का? हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. या प्रकरणाचा बॅकड्रॉप तुम्हाला वेगळा सांगायची खरं तर गरजच नाहीये. 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल असणाऱ्या E20 पेट्रोलमुळे गाडीचं मायलेज कमी होतं, इंजिन बिघडतंय अशा चर्चा सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात गाजतायत. या मुद्द्याला खरी हवा मिळाली जेव्हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स देखील यामध्ये सहभागी झाले. भारतातला सगळ्यात मोठा व्लॉगर असणारा सौरभ जोशी यांना देखील यात पुढे आला. त्याने सांगितलं की त्याच्या मर्सिडीजला आता आधीसारखं मायलेज मिळत नाहीये आणि हे E20 पेट्रोलमुळे होत आहे. पण त्यानंतर मर्सिडीजने अधिकृतपणे जाहीर केलं की E20 पेट्रोलमुळे आमच्या गाड्यांना कोणताही धोका नाही. सौरभ जोशीने देखील जेव्हा सर्व्हिस सेंटरला गाडी नेली तेव्हा कंपनीने सांगितलं की इंजिनमध्ये दुसरा काहीतरी बिघाड आहे ज्यामुळे मायलेज कमी होते, ना की E20 पेट्रोलमुळे. त्यानंतर सौरभने आपला जुना व्हिडिओ डिलीट केला आणि माफी देखील मागितली. पण तोपर्यंत हा वाद एवढा मोठा झाला होता की केंद्र सरकारने सगळ्या प्रमुख वाहन निर्मात्या कंपन्यांसोबत एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये स्पष्ट केलं की E20 पेट्रोलमुळे गाड्यांना नुकसान होत नाही. यानंतर मारुती सुझुकी, महिंद्रा अशा मोठ्या कंपन्यांनी देखील आपापली निवेदनं जाहीर केली की बाबा आमच्या गाड्या टकाटक आहेत, E20ने त्यांना नुकसान होत नाही. मारुती सुझुकीने तर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये हे पण सांगितलं की त्यांच्या E20 सर्टिफाईड नसणाऱ्या जुन्या गाड्या देखील अगदी मस्त चालतायत. त्यांना पण या ब्लेंडेड पेट्रोलमुळे काहीही नुकसान होत नाहीये. कट टू आता समोर आलेली केस. यामुळे या सगळ्या कंपन्यांचे दावे फोल ठरण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हे प्रकरण आहे रायपूरमधलं. या ठिकाणी राहणारे डॉक्टर प्रेमराज देवता यांनी मारुती सुझुकीची अत्यंत लोकप्रिय अशी ग्रँड विटारा स्ट्रॉंग हायब्रिड झिटा प्लस ही कार खरेदी केली होती. जानेवारी 2023 मेकिंगची ही गाडी विकत घेताना त्यांना हायब्रिड टेक्नॉलॉजीमुळे कसं जास्त मायलेज मिळेल हे सांगण्यात आलं होतं. ही कार चालवायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसातच इंजिनमध्ये त्यांना गंभीर तांत्रिक बिघाड दिसू लागले. गाडी चालत असताना अचानक बंद पडायची, इंजिन मिसफायर व्हायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायलेज अचानक ड्रॉप व्हायचं. असे सगळे प्रॉब्लेम त्यांना येऊ लागले. त्यानंतर त्यांनी गाडी सारखी सर्व्हिस सेंटरला न्यायला सुरुवात केली. फ्युएल टँक क्लीन करून घेतला तरीही हा बिघाड दुरुस्त होत नव्हता. या सगळ्याला वैतागून मग त्यांनी कन्झ्युमर कोर्टाची पायरी चढली. त्यानंतर कोर्टाच्या निर्देशात झालेल्या तपासणीत असं समोर आलं की खरा चोर दुसरा तिसरा कोणी नसून E20 पेट्रोल होता. म्हणजे इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल वापरल्यामुळे गाडीला इश्यू येत होते. CNBC, TV18 आणि द वीक या मीडिया हाऊसेसनी याची बातमी प्रसिद्ध केली आहे. बाकी ठिकाणी देखील लवकरच येईलच. आता कोर्टात केस गेली म्हणल्यावर कंपन्या हात वर करणारच. तसंच मारुती सुझुकीने पण केलं. कोर्टात कंपनीने दावा केला की इंजिनमधला बिघाड हा E20 मुळे नाही झाला. आमची गाडी तर E20 कंपॅटेबल आहे. ग्राहकानंच गाडीचं सर्व्हिसिंग वेळेत केलं नाही आणि गाडी नीट मेंटेन ठेवली नाही म्हणून ती खराब होतीये. पण न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला. कोर्टाने स्पष्ट केलं की ग्राहकाला कंपनीने विकलेली गाडी ही E20 कंपॅटेबल नाहीये. सध्या पेट्रोल पंपावर फक्त E20 पेट्रोल मिळत असल्यामुळं ग्राहकांकडे दुसरा कुठला पर्याय उरत नाही. कंपनीने याबाबत ग्राहकाला कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. हा थेट सेवेतील दोष आहे. त्यामुळे या प्रकरणात कंपनीच दोषी आहे असं कोर्टानं म्हणलं. यानंतर कोर्टाने कंपनीला आदेश दिले की 45 दिवसांमध्ये या ग्राहकाला नवीन E20 कंपॅटेबल गाडी द्यावी. हे शक्य नसल्यास गाडीची किंमत पूर्णपणे परत करावी. सोबतच ग्राहकाला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल 1 लाख रुपये भरपाई आणि 10,000 रुपये कायदेशीर खर्च हे देखील कंपनीने द्यावं असं कोर्टाने म्हणलं. या निकालामध्ये जेवढी कंपनीची चूक महत्त्वाची होती तेवढाच आणखीन एक मुद्दा महत्त्वाचा होता, तो म्हणजे E20 पेट्रोलची सक्ती. कमिशनने स्पष्टपणे नमूद केलं की E20 पेट्रोल आता जवळपास सगळ्याच पंपांवर सर्रास उपलब्ध झालेलं इंधन आहे आणि सर्वसामान्य ग्राहकाकडे याशिवाय दुसरा व्यावहारिक पर्याय उरलेला नाहीये.
त्यामुळे ग्राहकाला तू आता E20 वापरूच नको असं सांगणं अवास्तव आहे, कारण बाजारात दुसरा ऑप्शनच नाहीये. E20 पेट्रोलच्या दुष्परिणामांबद्दल बोलायचं झालं तर दोन मुद्दे आहेत. पहिलं तर या पेट्रोलमुळे गाडीचं मायलेज कमी होतंय हा दावा. याबद्दल सरकारने खरंच स्वतःच कबुली दिली आहे. इथेनॉलच्या गुणधर्मांमुळे E20 पेट्रोलला कमी मायलेज मिळतं हे सरकारने आणि कंपन्यांनी देखील मान्य केलंय. अर्थात त्यांचं म्हणणं असं आहे की मायलेज खूप जास्त कमी होत नाही, तर 3 ते 5% घसरतं. याबाबतीत सोशल मीडियावर मात्र वेगळ्या वेगळ्या चर्चा दिसत आहेत. काही जणांनी 15 ते 20% मायलेज कमी झाल्याचा दावा देखील केलाय. सरकार आणि कंपन्या मात्र 5%वर ठाम आहेत. हा मुद्दा सध्या बाजूला ठेवूया. दुसरा मुद्दा आहे इथेनॉलमुळे इंजिनचे पार्ट्स खराब होण्याचा. आता कंपन्या BS6 इंजिन बद्दल ठामपणे सांगतात की यातले पार्ट्स इथेनॉलला लक्षात घेऊन बनवलेले आहेत, त्यामुळे ते सहज खराब होणार नाहीत. हेही आपण तात्पुरतं मान्य करू, पण यात हे लक्षात घ्यायला हवं की BS6 आधीच्या गाड्यांना इथेनॉलचा फटका बसतोय आणि आता खरं तर कोर्टानं देखील हे मान्य केले. रायपूरमधल्या प्रकरणात गाडी खराब होण्याचं मुख्य कारण होतं की इंजिन E20 पेट्रोलसाठी कम्पॅटिबल नव्हतं. म्हणजे तुमची गाडी जर जुनी असेल तर तुम्हाला काळजी घेणं भाग आहे. यातच तिसरा एक मुद्दा आहे जो खरं तर आणखी गंभीर आहे, तो म्हणजे कंपन्यांवरती विश्वासार्हता. रायपूरच्या प्रकरणामध्ये 2023 मेकची गाडी होती. आपण साधारणपणे असं पकडून चालतो की 2020 पासून BS6 इंजिन अनिवार्य करण्यात आलं होतं. त्यामुळे तिथून पुढच्या गाड्या असतील तर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो की यामध्ये BS6 इंजिन असणार, म्हणजे ते E20 साठी कम्पॅटिबल असणारच. पण या प्रकरणातून दिसून येते की 2020 नंतरच्या गाड्या देखील E20 कम्पॅटिबल नसू शकतात. त्यामुळे आता गाडी खरेदी करताना ती गाडी नवीन असली तरीही ती E20 पेट्रोलसाठी योग्य आहे का हे तपासणं गरजेचं झालंय. आता कंपन्यांना केवळ कागदावर E20 रेडी असं लिहून चालणार नाही, तर कार्स विकताना त्याची फ्युएल कम्पॅटिबिलिटी ग्राहकांना स्पष्टपणे सांगावी लागेल. मग आता या सगळ्यात कोण खरं आणि कोण खोटं? सगळ्यांचे सगळे दावे आणि पुरावे पाहिले तर गोष्ट साधी आहे. तुमची गाडी जुनी असेल, BS6 नसेल किंवा BS6 असली तरी E20 कम्पॅटिबल नसेल तर तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. सध्या सगळीकडे E20 पेट्रोल्स आहे, त्यामुळे सरकार नेहमीच्या दरात साधं पेट्रोल उपलब्ध करत नाही तोपर्यंत आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही, हे लक्षात घ्या. जुन्या गाड्यांची काळजी कशी घ्यायची हे सांगणारा व्हिडिओ आपण मागेच केला होता. एन क्रेडिटमध्ये तो टॅग करेल, तो बघून घ्या. नवीन E20 कम्पॅटिबल गाडी असली तरी 3 ते 5% मायलेज कमी होणारच, हे आता आपल्याला मान्य करावं लागणार आहे, कारण सरकारने तसं स्पष्ट केलंय. त्या बाबतीत देखील आपण काही करू शकत नाही. अर्थात जर मायलेज खूपच कमी झालं असेल, गाडीचं इंजिन सारखंच बंद पडत असेल, इंजिनमध्ये काही बिघाड झाल्याचं जाणवत असेल, तर तातडीने गाडी जवळच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरला न्या आणि चेक करून घ्या. कसं आहे ना, इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल भारताव्यतिरिक्त ब्राझील, अमेरिका, थायलंड, फिलिपिन्स अशा बऱ्याच देशांमध्ये वापरलं जात आहे. पण तिथे सगळ्याच गाड्या त्याला कम्पॅटिबल असतील याची खबरदारी घेतली आहे, किंवा मग ग्राहकांना अगदी थोड्याच वेगळ्या दराने नॉर्मल पेट्रोलचा ऑप्शन देखील ठेवलाय. त्यामुळे आपल्याकडे मुद्दा इथेनॉल चांगलं की वाईट याचा नाहीये, तर त्याच्या सक्तीचा आहे. बाकी सरकारने अगदी चांगल्या विचारांनीच हे इंधन लॉन्च केलंय, पण आधी जरा आपल्या लोकांकडे गाड्या कशा आहेत हे बघून घ्यायला हवं होतं. असं तुम्हाला E20 मुळे काही अडचण आल्याचं जाणवतंय का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा आणि टेक भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका.